नमस्कार. न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत. मुंबईचं हृदय म्हणजे दादर. रेल्वे, बाजारपेठ, राजकारण, संस्कृती सगळ्यांचं केंद्र. पण सध्या दादर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तो म्हणजे बांगलादेशी फेरीवाल्यांचा मुद्दा. हा मुद्दा आता केवळ दादरच्या रस्त्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट महाराष्ट्राच्या विधिमंडळातही घुमताना दिसत आहे. विधिमंडळात दादरचा प्रश्न उपस्थित होतोय, चर्चा होते आणि अनेक गंभीर प्रश्न विचारले जात आहेत. दादरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फेरीवाले आले कसे? यामागे कोणाचा वरदहस्त आहे? दादरचे तथाकथित गॉडफादर कोण आहेत? या संपूर्ण व्यवस्थेच्या मागे कोण उभा आहे? हे प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहे. या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे भाडोत्री फेरीवाले, अमराठी फेरीवाले आणि बांगलादेशी फेरीवाल्यांची वाढती संख्या. दादरमध्ये या फेरीवाल्याने आपले बस्तान इतके घट्ट बसवले आहे की स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे लोक आले कसे आणि त्यांना संरक्षण कोण देत आहे? सध्या परिस्थिती अशी आहे की हे बेकायदा फेरीवाले अस्वस्थ झालेले दिसत आहेत, कारण दादरचा प्रश्न आता राज्यभर गाजतोय. कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे फेरीवाले आता स्थानिक नेते, पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या दारात फिरताना दिसत आहेत. गाठीभेटी घेतल्या जात आहेत, चर्चा होत आहेत, काहींना आश्वासनेही दिली जात आहेत. पण प्रत्यक्षात पाहिलं तर कोणीही ठोस पाऊल उचलताना दिसत नाहीये. दादरचा विषय एवढा मोठा झाला आहे की अनेकांना वादात पडण्याची भीती वाटते, अशी चर्चा आहे. त्यामुळे फेरीवाले आता विविध स्तरांवर प्रयत्न करताना दिसत आहेत. शुक्रवारी तर वेगळंच चित्र पाहायला मिळालं. दादरमधील काही फेरीवाले, त्यांच्यासोबत काही लाईन लीडर आणि दलाल हे सर्व मिळून भाईमच्या डीसीपीना भेटण्यासाठी झोन क्रमांक 5 कार्यालयात गेले होते. पण डीसीपीनी त्यांना दाद दिली नाही. त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची समस्या BMC वॉर्डमध्ये जाऊन सांगा. दादरमध्ये फुटपाथवरील जागा बेकायदा विकणे, भाड्याने देणे आणि त्यातून मोठी दलाली चालते, अशी चर्चा आधीपासून आहे. या सगळ्या साखळीत काही लाईन लीडर आणि काही दलाल सक्रिय असल्याचंही बोललं जातं. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर या फेरीवाल्यांमध्ये अनेक जण भाडोत्री असल्याचं दिसते. काही परप्रांतीय आहेत, काही दलाल आहेत, काही बांगलादेशी असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे दादरकर म्हणत आहेत, स्थानिक फेरीवाला दाखवा आणि 500 रुपये मिळवा. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक वेगळी बाजू समोर येते, ती म्हणजे लाईन लीडरचा खेळ. दादरमध्ये काही जण स्वतःला फेरीवाल्यांचे नेते म्हणून घेत आहेत. ते म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी लढू, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. पण त्यानंतर सुरू होते पैशांची उकळपट्टी. एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या, आम्ही काम करून देतो असे सांगितले जाते आणि शेवटी पैसे घेतल्यानंतर अनेक जण गायब होतात. फेरीवाले मात्र पुन्हा त्याच समस्येत अडकलेले राहतात. येथे एक गोष्ट स्पष्ट सांगणे गरजेचे आहे. न्यूज डंकाला मराठी फेरीवाल्यांचा विरोध असू शकत नाही आणि तो असणारही नाही. स्थानिक मराठी फेरीवाल्यांच्या पाठीशी न्यूज डंका ठामपणे उभा राहील, कारण मराठी अस्मितेचा प्रश्न आला की आवाज उठवणे ही जबाबदारीच आहे. पण विरोध आहे तो बांगलादेशी फेरीवाल्यांचा मुद्दा, अमराठी फेरीवाल्यांची अरेरावी आणि अचानक वाढलेल्या संख्येचा. काही जणांचा दावा आहे की दादरमधील फेरीवाल्यांमध्ये एका विशिष्ट समाजाची संख्या जवळपास 90% पोहोचली आहे. ही संख्या एवढी वाढली कशी, हा प्रश्न आता दादरकर विचारत आहेत. यामुळे दादरमध्ये दहशतीचे वातावरण आहे. डीसीपीना भेटण्यासाठी गेलेल्या फेरीवाल्यांच्या घोळक्यात एक नाव विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे, ते म्हणजे कॉम्रेड प्रकाश रेड्डी. काही फोटो आणि व्हिडिओमध्ये प्रकाश रेड्डी हे फेरीवाल्यांसोबत उभे असल्याचे दिसत आहे. या गर्दीत काही स्थानिक फेरीवाले असले तरी बहुसंख्य नेमके कोण आहेत हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे की या फेरीवाल्यांच्या या हालचालींमध्ये प्रकाश रेड्डी नेमकी कोणती भूमिका बजावत आहेत? प्रकाश रेड्डींना या फेरीवाल्यांचा एवढा पुळका का येतोय? नेमकं कोणासाठी हा लढा आहे आणि त्यामागचा उद्देश काय आहे, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. म्हणूनच आता कॉम्रेड प्रकाश रेड्डींना थेट आणि सरळ सवाल केला जातोय, रेड्डी साहेब, तुम्हाला आठवतंय का न्यू एज प्रिंटिंग प्रेस? की तेही आता सोयीस्करपणे विसरून गेलायत? हीच ती प्रेस जी लाल बावट्याशी म्हणजेच कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित होती आणि सुमारे 10 वर्षांपूर्वी ही प्रेस अचानक बंद झाली. त्या प्रेसमध्ये काम करणारे 20 ते 25 मराठी कामगार होते आणि विशेष म्हणजे त्या कामगारांमध्ये एकही परप्रांतीय नव्हता, एकही अमराठी नव्हता. ते सर्व मराठी कामगार होते. वर्षानुवर्ष त्या प्रेसमध्ये घाम घालणारे, मशीनसमोर उभं राहून आयुष्य घालवणारे, आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे हे मराठी कामगार. आणि एक दिवस अचानक त्यांना सांगितलं गेलं, प्रेस बंद झाली आहे, आता तुम्ही घरी जा. बस इतकंच. ना त्यांच्यासाठी आंदोलन, ना त्यांच्यासाठी मोर्चा, ना त्यांच्यासाठी न्यायाची लढाई. त्या कामगाराच्या हातात काय आलं? बेरोजगारी, निराशा आणि उद्ध्वस्त झालेले आयुष्य. कित्येक घरांमध्ये चूल पेटेनाशी झाली.
कित्येक मुलाच्या शिक्षणावर परिणाम झाली, कित्येक कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाली, नेस्तनाबूत झाली. मग रेड्डी साहेब, तेव्हा कुठे होता तुमचा लढा? तेव्हा का नाही उभा राहिला त्या मराठी कामगारांसाठी? तेव्हा का नाही काढला मोर्चा? तेव्हा का नाही दिला पोलिसांना निवेदन? तेव्हा का नाही पेटवलात आंदोलन? की तेव्हा तुमच्याकडे एकच उत्तर होतं, चूप बसा. मात्र आज चित्र वेगळं आहे. आज तुम्ही रस्त्यावर उतरता, आज तुम्ही पोलिसांना भेटता, आज तुम्ही निवेदन देता. पण कोणासाठी? भाडोत्री फेरीवाल्यांसाठी, अमराठी फेरीवाल्यांसाठी, आणि त्यातही काही जण बांगलादेशी असल्याचा आरोप होत असलेल्या लोकांसाठी. म्हणूनच आता लोक थेट विचारत आहेत, रेड्डी साहेब, ही अचानक आलेली सहानुभूती कशासाठी? तेव्हा मराठी कामगार रस्त्यावर आले होते, तेव्हा त्यांच्या घरात उपासमार होती, तेव्हा त्यांच्या मुलाचं भविष्य अंधारात होतं, तेव्हा का नाही उभे राहिलात त्यांच्या मागे? की तेव्हा आंदोलन केलं असतं तर काहींचे हितसंबंध बिघडले असते, की प्रेस बंद करण्यामागचे काही वेगळा हिशोब आणि गणितं होती. आज मात्र तुम्ही पोलिसांसमोर उभे राहून फेरीवाल्यांसाठी आवाज उठवत आहात. म्हणूनच लोक म्हणत आहेत, वाह रेड्डी वाह. प्रेस बंद झाली तेव्हा शांत, मराठी कामगार रस्त्यावर आले तेव्हा शांत, त्यांची घरं उद्ध्वस्त झाली तेव्हा शांत, आणि आज अचानक भाडोत्री आणि अमराठी फेरीवाल्यांसाठी आंदोलन. मग रेड्डी साहेब, हे नेमकं कोणासाठी आहे? न्यायासाठी की राजकारणासाठी? हा प्रश्न आता थेट विचारला जातोय आणि त्याचं उत्तरही तितकंच स्पष्ट हवं आहे. आज मात्र भाडोत्री आणि अमराठी फेरीवाल्यांसाठी आंदोलन केलं जात आहे, पोलिसांना भेट दिली जाते, पत्र दिलं जात आहे. त्यामुळे प्रश्न विचारला जातो, यामागचा उद्देश काय आहे? दादरचा प्रश्न आता केवळ फेरीवाल्यांचा राहिलेला नाही, तो राजकारण, दलाली आणि व्यवस्थेच्या संगनमताचा प्रश्न बनलाय. दादरमध्ये फुटपाथवर जागा कोण देतो, जागा कोण विकतो, पैसा कोण घेतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण व्यवस्थेचा गॉडफादर कोण आहे? दादरचे फुटपाथ कोणाचे? दादरच्या रस्त्यावर हक्क कोणाचा? आणि दादरमध्ये चालणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेच्या मागे खरंच कोणाचा हात आहे का? भाडोत्री फेरीवाले कोण आणत आहे? फुटपाथवर जागा कोण देत आहे? आणि त्या बदल्यात पैसा कोण घेत आहे? हा प्रश्न आता केवळ काही लोक विचारत नाहीत, संपूर्ण दादरकर विचारत आहेत. स्थानिक मराठी फेरीवाल्यांवर अन्याय होऊ नये, पण त्याचवेळी भाडोत्री, बेकायदा आणि बांगलादेशी फेरीवाल्यांचा प्रश्नही स्पष्ट झाला पाहिजे. कारण दादर हा कुणाच्या बापाचा नाही, दादर हा दादरकरांचा आहे. आता प्रश्न विचारला जातोय आणि उत्तर द्यावंच लागणार आहे, कारण आज दादर बोलतोय, दादर प्रश्न विचारतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल आणि दादरचा प्रश्न सर्वांपर्यंत पोहोचवायला हवा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत जरूर कळवा, आणि अशा रोखठोक बातम्या आणि विश्लेषणासाठी न्यूज लंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.